नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? आजचा हा व्हिडिओ खूपच गुप्त आणि प्रभावी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत अमावस्येचे असे गुप्त तोडगे, जे केल्यावर अचानक पैसा येऊ लागतो, कर्ज, अडथळे कमी होतात, घरातील दरिद्रता निघून जाते, नशीब साथ द्यायला लागतं. पण हे उपाय सर्वांना सांगितले जात नाहीत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. अमावस्या का इतकी शक्तिशाली मानली जाते? अमावस्या म्हणजे नकारात्मक शक्तींचा अंत. पितृ, शनी व लक्ष्मी यांचा विशेष प्रभाव. या दिवशी केलेले उपाय लवकर फळदायी होतात. चुकूनही दुर्लक्ष करू नये असा हा दिवस म्हणजे अमावस्या. तर पहिला उपाय तुम्ही काय करायचा? तिळाच्या दिव्याचा धनवृद्धी प्रयोग करा. त्यासाठी साहित्य काय लागणार? मातीचा दिवा, तिळाचे तेल आणि कापसाची वात. एवढंच तुम्हाला साहित्य लागणार आहे, जे की तुम्ही अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर हा दिवा लावायचा आहे न चुकता. आणि तुम्ही त्या ठिकाणी म्हणायचं आहे, ओम श्री महालक्ष्मीये नमः हा मंत्र जाप 11 वेळेस करायचा आहे. जास्तही नाही, कमीही नाही. याचा तुम्हाला काय परिणाम दिसून येणार आहे? तर तुमचे अडकलेले पैसे सुटतील, कर्ज जे आहे त्यातून तुमची मुक्तता होईल, घरात लक्ष्मी तुमच्या प्रवेश करेल, घरामध्ये शांतता निर्माण होईल, वादविवाद होणार नाही, भांडणतंटे अजिबात होणार नाहीत. उपाय दुसरा, मिठाचा दरिद्रता नाश. अमावस्येच्या रात्री 1 मूठ खडे मीठ पाण्यात टाका. घरात त्या पाण्याने पुसणी करा, म्हणजे पुसून घ्या घर. दुसऱ्या दिवशी ते पाणी घराबाहेर ओता. तुम्हाला परिणाम काय दिसून येईल? तर तुमच्या घरातील मिठा पाण्यामध्ये टाकल्यामुळे नकारात्मक शक्ती ही नष्ट होऊन जाते. घर हलके हलके वाटू लागते, प्रसन्न वाटू लागते आणि महत्त्वाचा आर्थिक अडचणी कमी होतात. तिसरा उपाय. उपाय तिसरा, तुळशीसमोर चमत्कारिक जप. तुळशीला तुम्ही पाणी अर्पण करा. तुळशीसमोर तुम्ही दिवा लावा. जप करा. जप काय करावा असा प्रश्न पडत असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप 21 वेळा करा. तर तुम्हाला परिणाम काय दिसून येईल? तर घरामध्ये तुमची शांतता वाढेल, धनवृद्धी होईल आणि महत्त्वाचं मानसिक तणाव खूप प्रमाणामध्ये कमी होईल. उपाय चौथा, स्त्रियांसाठी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. अमावस्येला सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावेत आणि स्वयंपाकघरामध्ये दिवा नक्की लावावा आणि म्हणावे ओम लक्ष्मी नारायणाय नमः. यात परिणाम काय दिसून येईल? तर तुमच्या घरामध्ये समृद्धी होईल, महत्त्वाचं पतीचे भाग्य उजाडेल आणि पैसे टिकायला खूप मदत होईल या मंत्रामुळे. मंत्र जाप 21 वेळा करा किंवा 11 वेळा करा, नाहीतर 108 वेळा नक्की करा. उपाय पाचवा, नाण्याचा गुप्त प्रयोग. 5 नाणी घ्या आणि ते 5 नाणी तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधा. तेच लाल कपड्यामध्ये बांधा आणि ते कोठे ठेवायचे असा प्रश्न असेल तर ते देवघरामध्ये ठेवा. 7 अमावस्यापर्यंत त्या 5 नाण्यांना म्हणजे लाल कपड्याला अजिबात हात लावू नका. याचा परिणाम काय होईल? सतत पैशाची आवक, व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल, पण तुम्ही त्याला हात लावायचा नाही 7 अमावस्यापर्यंत. पुन्हा तुम्ही लावू शकतात. उपाय 6वा, पितृदोष व दरिद्रता नाश. अमावस्येला तुम्ही सकाळी पाणी आणि काळे तीळ घ्या आणि सूर्याला अर्पण करा. तुम्ही पाण्यामध्ये काळे तीळ टाकले तरीही ते पाणी तुम्ही सूर्याला अर्पण करू शकतात आणि म्हणा ओम पितृदेवताभ्यो नमः. हे मंत्र जाप करायला अजिबात विसरू नका. हे पहा, केव्हा पण मंत्र जाप करताना 11, 21 आणि 108 वेळाच करावा. याने परिणाम काय दिसून येईल? तर तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊन जातील. घरावरचा जो काही भार असेल, कर्जाचं ओझं असेल, ते तुमचा भार हलका होऊन जाईल. अमावस्येला तुम्हाला प्रश्न पडेल की मग अमावस्येला काय करू नये? तर अमावस्येला भांडण अजिबात करू नये. कोणाकडून पैसे उधारी अजिबात घेऊ नये, कारण ते ऋण वाढतच जातं. केस किंवा नखे अमावस्या दिवशी कापू नयेत
आणि वाईट शब्द अपशब्द वापरणे जास्त टाळावे. हे केल्यास उपाय निष्फळ होतात. ऐका मैत्रिणींनो, हे उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करा. अमावस्या दुर्लक्षित करू नका, कारण हाच दिवस तुमचं नशीब बदलू शकतो बरं का. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. ओम लक्ष्मीनारायणाय नमः. देवाची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो. धन्यवाद.